सुख झाले 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 हो साजन. रूप पाहता पाहता लोचनी लोचनी पाहता पाहता लोचनी सुख झाले झाले हो झाले झाले हो सुख झाले झाले हो रुद्रमणी मला भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी सर्वांनी टाळी वाजवायची. स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. शिवपाठाच्या अमृतधारा मुखीन घेवोळी ठेवे हृदये प्रभु नामाची भरोनिया जोडी. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. त्याग करी संसार विटोनी पाटील जन्मकुळी माय माळसा चढली कळसा दहे गाव उजळी. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. संत समागम लाभे दुर्लभ वंदोनी पाय जुळी धडतर भक्ते प्रसन्न चित्ती काया होयलुळी. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. भक्तीचा काढून शाळा भक्ती मार्ग उजळी वीण बालते वस्तिका तुम्ही धन्यवाद उजळी. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. किती बांधिले शिवालय प्रभु स्थापून आले उडी कैलासाचा राणादय हृदय चंद्रमौळे. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. अवनी भुवनी शिवपंथाची महते वाढविले समाधी स्थापुनी स्वानंदाने भूमी पावन केली. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. समाधिस्थ परी अवनीवरती गुप्तरूपी फिरसे जो कोणी भाग्यासी त्यासी अनुग्रह देसी. प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. गुण गाता आनंद झाला सदा तुझ्या चरणी मौन गिरींचा कीर्ती सुगंध वेणूची. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. भावे अरती प्रभाकर खंड कोश पातळी
स्वामी महाराज की जय। नर्मदेश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर महाराज की। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिदळानि कारुण्य सिंधु भवदुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की। नर्मदेश्वर भगवान की। त्र्यंबकेश्वर महाराज की। संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान सियावर रामचंद्र की। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्व गंगे। काशी अमरनाथ गंगे। सर्व काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन।
गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं आशीर्वादानं बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भाऊसाहेब नगरीमध्ये नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं या ठिकाणी जपतप अनुष्ठान करते ऋषी मुनिजन भव्य जपानुष्ठान सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि विशेषतः आजपासून लघुरुद्र याग यज्ञाला प्रारंभ आहे, सुरुवात आहे. बाबाजींच्या म्हणण्यानुसार यज्ञ याग हे सदैव चाले अन्नदान दिला. यज्ञ हे बाबाजीला फार अभिप्राय होता, आवडता होता, म्हणून यज्ञ पण ह्या अनुष्ठानात असतो. यज्ञ हा करण्याची गरज आहे, कारण प्रकृतीचं जे काही आपल्याला समतोल साधायचं असेल, आपल्याला पावसाची गरज असेल, तर परमेश्वराला एक यज्ञाच्या रूपातून आपण प्रसाद देतो आणि मग तो प्रसन्न होऊन आपल्याला पाऊस देतो. म्हणून यज्ञ आज सुरू होतो आहे. विशेषतः अनुष्ठानार्थी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आलात, बाबाजींच्या सहवासात बसलात. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या नामानं अंतःकरणामध्ये गजर करून नामाचा आपल्या जीवनाचं तुम्ही सार्थक करून घेता. याचा अर्थ आपल्याला आपला ठेवा सापडला आणि तो आपण पूर्णपणे सार्थकी करतो आहोत. त्याच्यासाठीच आपला हट्टास आहे आणि तो हट्टास आपण परिपूर्ण करण्यासाठी, परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी, परमेश्वराच्या या जगतात जन्माला येऊन आपण आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी हा जन्म केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटाचा दिस गोड भावा, शेवटाचा दिवस गोड भावा, याचसाठी गेला होता अट्टहास, याचसाठी गेला होता अट्टहास. भगवान श्रीकृष्ण 18व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सांगत आहे, गीतेचं स्वर्ण जेणेकरून आपल्याला समजतं, सर्वधर्मान् परित्याज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयास्मि मा शुच.
आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुराते हे असो जैसे दैन्याते दुर्भाग्यत्वम तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक सांडूनी घाली अशेक ज्ञानेने हाती घेऊन तो दोरू सांडीजे जैसा सर्पकारू का निद्रा त्यागे घाराचारू स्वप्नी जैसा नाना सांडिले नि कवळे चंद्रदीचे धुपे पिवळे व्याधित्वा त्याग कडवाळे पण मुखाचे बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल बोल हरे 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी अध्यायामध्ये सांगताय बाबा हो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये अगाध दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे त्याजुनी का काष्टा त्यागविनी त्याजी जैसा. म्हणजे एवढं सुंदर चिंतन आहे. सकाळी सकाळी हा गोड रामाचा पहार आपण ज्याला म्हणतो, अशा या पवित्र पावन वेलीमध्ये या शुभ मंगलमय प्रसंगामध्ये आपण खूप ज्ञान अमृत पान करत असताना हे सिंचन गीतारूपी ही आपल्याला गाय आहे, अर्जुन रूपी एक वासरू आहे. ते अर्जुनासाठी जरी पाणवले असेल तर त्यातलं दूध आपल्यालाही आपल्या वाट्याला आलेलं आहे. खूप गोड असतं ते दूध. कपिला गाईचं दूध तर त्याही पेक्षा गोड असतं. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकतरी अनुभवावी, एकतरी सांगायचं की बाबा सर्व ह्या ज्या गोष्टी त्याचा त्याग कर आणि मला शरण. जो देवाला शरण जातो, आपण बघतोय दररोज. आता तुम्ही देवापुढं सद्गुरूपुढं गेल्या 5 दिवस, आता 5वा दिवस हे बसलेले आहे. अखंड सद्गुरू जनार्दन स्वामीला डोळे भरून पाहत आहे. लक्षात घ्या, रूप पाहता लोचने सुख झाले ओसाजणे. सुख व्हावं असं वाटत असेल तर डोळे भरून रूप पाहावं, म्हणजे आपल्याला सुख प्राप्त होतं. ह्या डोळ्याला सुख, याच्यातूनच सुख आहे आणि याच्यातूनच दुःख प्रवेश करतो. लक्षात घ्या, ह्याच डोळ्यावाटी सुख प्रवेश करतो आणि ह्याच डोळ्यावाटी दुःखही प्रवेश करतं. ह्याच डोळ्यावाटी धर्माचं आचरणही करू शकतो आणि ह्याच डोळ्यावाटी अधर्माचं सुद्धा आचरण करतो माणूस. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. ह्या डोळ्यानं सुख घ्यायचं असेल तर मुख देवाचं पाहतात. पाहता सद्गुरूचे मुख, तहान हरपली भूक. नित्य देखी माझे डोळा, नित्य देखी माझे डोळा, माझा जनार्दन भोळा, माझा जनार्दन भोळा. करी गा माझे मना.
दारू पिणारा मनुष्य आहे, एखाद्याचे पिता दारू पिता, लक्षात घ्या, लक्षात आलं ना तुमच्या. आणि त्यांना दोन मुलं आहे. दोन्ही मुलांनी आपल्या बापाकडून गुण घेतला. आपल्या वडिलाकडं पाहता 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 ह्याच डोळ्यांनी पाहिलं. एका डोळ्यांनी पाहता पाहता एक मुलगा दारू प्यायला लागला, एक मुलगा दारू सोडून परमेश्वराच्या मार्गाला लागला. त्या दोघांना विचारलं, का रे, एक मुलगा दारू पितोय, मद्यपान करतोय, आणि एक मुलगा मात्र अगदी भगवंताच्या मार्गाला लागलाय, काय भानगडे? त्याने सांगितलं, आम्ही दोघांनी बापाकडे पाहूनच हे गुण घेतले. लक्षात घ्या, आपल्या ह्या डोळ्यानं आपल्याला काय आपल्यात उतरायचं हे आपल्या हातात असतं. म्हणून एकाला विचारलं, का रे, तू का बरं पितो? त्याने सांगितलं, माझा बाप पितो म्हणून मी पितो. म्हणजे याचा अर्थ त्याने फक्त पिणं पाहिलं. दुसऱ्याला विचारलं, का रे, तू का पित नाही? त्याने सांगितलं, बघा, माझ्या आयुष्य असं राख रांगोळी झालं, आयुष्य संपलं, माझ्या मुलाबाळाचं पुढचं भविष्य आहे, आणि म्हणून मी बापाकडं पाहताना सांगितलं की मला असं नाही बनायचं, मला काहीतरी वेगळं बनायचं, म्हणून मी तो त्याग केला. म्हणजे एकाच ठिकाणी दोन गोष्टी घेता येतात ह्याच डोळ्यावरती. एकाने चांगलं बनलं, एकाने वाईट बनलं. ज्यावेळेस आजामेळा मात्र ब्राह्मण कुळात होता, रस्त्याने चाललं, रस्त्याने त्याने फक्त एक वाईट पाहिलं, आणि तोच आजामेळा जंगलात जो खायचं नाही ते मांसाहार करायला लागला, मद्यपान करायला लागला, जंगलात राहायला लागला, आणि जंगलात राहता राहता वाईट कृत्य करता करता अगदी जीवन बर्बाद करून टाकलं. शेवटी फक्त डोळ्यानं वाईट पाहिलं गेलं. बाबा हो, धर्म आपल्याच अंगामध्ये विराजमान असतो, अधर्मही आपणच आपल्या अंगात वाढवतो. लक्षात घ्या, खूप कठीण आहे. समजा अजमेळ आहे, ब्राह्मण कुळात आहे, चांगल्या कुळात जन्माला आलेला आहे. आता काल तुम्हाला सांगितलं ना की किती अगदी काही मुलं एकदम मस्त अनुष्ठान करतात, एकदम छान. आम्ही गेलो, आता ते याचे चिंचखेड तिकडचे मुलं आलेले आहे, रवी भगत बाबासंग 35 मुलं आहे. आम्ही त्यांच्याकडे जातो, ते त्यांच्या याच्यात बसलेले असतात, पूर्ण शांत, काहीच नाही. आम्ही त्यांचं म्हणलं काही म्हणजे एक संस्कार असतात, आणि काही मुलाची दिवसभर चालचूल चालू राहते. म्हणलं हे ना असे प्रकारचे संस्कार घेतात, त्यांना काही ज्ञान, नैवेद्य चालू आहे का, आरती चालू आहे का, जप चालू आहे का, अनुष्ठान चालू आहे. काही काहीला दिवस काढायचे राहतात, काही काहीला दिवस घालवायचे राहतात, काही काहीला दिवस चांगले करायचे असतात, काही काहीला दिवसात चांगला दिवसाचा दिवस म्हणजेच भाग्योदय उजळून घ्यायचं असतं, ते आपल्या हातात असतं. एक क्षण एक घडी आधी मी पुनिया तुलसी संगत साधुकी कोटी कटे अपराध. एक घडी सुद्धा, एक निमिष मात्र एखादा वाया जाऊ देत नाही, एक कण मात्र नाही. आणि एखाद्याला काही नाही, दिवस कधी जाईल, आता 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस, काही दिवस मोजतात, आणि काही वाटतं अरे एक दिवस कमी होतात. फरक एवढा आहे. एकाला वाटलेला दिवस आता 2च दिवस राहिले, आता पटपट आपल्याला करून घ्यायचं, आपल्याला 2च दिवस सानिध्य मिळणार आहे. काहीला त्या दिवसाचा, क्षणाचा, आणि त्याला हे करून घेता येतो, कल्याण करून घेता येतं. आणि काहीला दिवस वेळ म्हणून काळ घालावे चिंतने, काळ घाला एकांतवासी गंगा स्नाने. म्हणजे काळ चिंतनात घातला पाहिजे. चिंतने तदुर्पता. मागच्या वेळेस तुम्हाला मी अनुभव दिला की एक मीराबाई म्हणजे राजघराण्यात बारकाई, खूप सुंदर आहे, सकाळी. आणि तुमच्यासारखाच काही असतात. आता काही एकाला समजा व्यसन आहे, तर ते त्याला बसूच देत नाही. त्याला जर आयुष्यभर मध्ये ते भरलेलं आहे कुडा कचरा, तर बाहेरची माळ वाढण्यात त्याच्या शक्ती तयार होईल का? नाही, त्याला वाटतच नाही. त्याला ते दुसरंच दिसत असेल, तर माळीमध्येच वेगळं दिसत असेल. बरोबर आहे का नाही? कारण ते माळीत सुद्धा त्याला वेगळं, हरी महाळ नाही, आपली वेगळीच महाळ आहे, हे कुठं येऊन पडलो आपण. त्याला ते करमतच नसेल, धडपड चालते. पण इथं आल्यानंतर बदललं पाहिजे. बदलतं माणूस. त्या मीराबाईकडे
ज्या वेळेस मेवाडमध्ये राहायची राजघराण्यातली, आणि एक भंगेन आहे ती झाडझूड करायला लागली, सारसूर करायला लागली, रांगोळी काढायला लागली. मीराबाईने विचारले, अगं तू माझ्या घरापुढं माझ्या दारात अंगणात का रांगोळी काढतेस, काय कारण तुझं रांगोळी काढण्याचं? काही नाही म्हणे, माझ्या मुलाची इच्छा आहे की तुमच्याशी लग्न करावे. अरे म्हणे बरोबर. आता ती राजघराण्यातली मीरा काय विच्छक काय व्हावी. आता ती संत आहे, सत्पुरुष आहे, महापुरुष आहे. माणसाची मनं कशा असतात बा, म्हणजे तेच मन अधर्मानं कसं गेलं आणि त्यालाच जर वाटलं असतं काय संत यांचा अनुग्रह घ्यावा तर किती चांगलं झालं असतं. लक्षात. त्यावेळेस त्याला सांगितलं, हा द्या पाठवून, मी लग्न करायला तयार आहे तशी. आता ती मीरा होती. माणसाचे मन बदलणं संताच्या हातात असतं. त्या मीरानं सांगितलं, आपलं एक फोटो घे भगवंताचा, कृष्ण कन्हैयाचा, 3.5 दिवस तुला बसवते, जास्त दिवस बसवणार नाही, परंतु त्या फोटोकडं अखंड पाहिजे. मस्त बसा, तर सरळ बसा, एकदम छान बसा, खूप गोड आहे. हे जर ऐकलं तर तुमचं कल्याण होईल, खूप छान होईल तुमचं, ऐकण्यासारखं आहे. झोप कायमची झोप काळाची बहीण म्हटलेले, झोप चांदळीन म्हटलेले, जागलं तो जगला आणि झोपला तो मेला म्हटलेले. लक्षात घ्या. आणि म्हणून ही झोप सकाळी सकाळी लई गोड राहते आणि ती बी येण्याचा प्रयत्न करते आणि हे बी एक इकडनं जातं, एक डोळ्यावर झोप घालून घेतं, कारण झोपल्या पाहिजे असं वाटतं. परंतु हे फार गोड आहे, कारण हे गोड इतकी अंगाई असते ना, माणसाला एक डुकले घ्यावंच वाटते, इतकं गोड राहते. आणि म्हणून ज्यावेळेस तो बसला, तो त्याला बसताना त्याची भाव वेगळा होता आणि उठताना भाव वेगळा असतो. बाबा, ज्यावेळेस तुम्ही पहिल्या दिवशी बसले तो भाव वेगळा आहे, पण शेवटच्या दिवशी उठणार तो भाव खूप वेगळा राहणार, हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून आम्ही जनार्दन स्वामीकडे लहानचं मोठं झालो, त्यावेळेस सुद्धा कधी कधी असं वाटायचं की आपण 24 तास बाबाजवळ राहतो, आपल्याला 24 तास बाबाजी दिसतात, आपण 24 तास बाबाजीकडून प्रसाद खातो. त्यावेळेस असं काही म्हणजे माणसाला ज्यावेळेस जवळ असताना त्यावेळेस कळत नसतं, ज्यावेळेस नजरेच्या आड जाताना मग त्यावेळेस फार उकळे फुटतात, का अरे आपण फार जवळ बसलो पण आपल्याला काही घेता आलं नाही. बाबाजी म्हणायचे, पोराओ, अरे तुम्हाला काय लागेल ते घ्या, तुम्हाला काय लागेल ते मागा. पण आपल्याला माणसाचं ते एक वय राहतं, लहानपण फार आडलं म्हणजे अवघड असतं ते थोडक्यात. आणि म्हणून तो मुलगा खूप छान बसलेला आहे, ध्यानस्थ बसलेला आहे. सांगितलं मीराबाईने, ह्या बाजूने एक तलवार राहील आणि इकडून एक तलवार राहील, तुझी जर नजर 1 मिनिट हटली तर तलवार मानेवर येईल. तो बसला ना. आता बसण्याची सुरुवातीची अवस्था त्याची अशी होती की मला मिळावा, लग्न व्हावं. पहिल्या दिवशी ह्या भावनेने तो बसला. बरं लक्षात, भावना आणि भाव आणि भक्ती एक यातला फरक फार वेगळा आहे. आपल्याला तिकडं जायचं आहे, 7 दिवस तुम्ही बसलेले, तुम्हाला काहीतरी अनुभव आलाच पाहिजे. त्याच्यासाठी एवढ्या हट्टासाने सांगतो की ज्यावेळेस ते पाहिलं, फोटोकडं पाहत होता, असं असतं ज्याच्याजवळ बसले त्याचे गुण आपल्यात येतात. एखादं जर नास्तिक असलं, नास्तिकाचे गुण 2-3 दिवसात त्याच्यात सुरू करतं. एखादं आस्तिक असलं ना, संगती संग दोष हा, संगती संग पुण्य हा. संगतीचं फार महत्त्व आहे. संगत करो संतन की तर आपला बेडा पार हो जाईल. म्हणून आपल्याला संगत कोणाची धरावी, मित्र कसा असावा, मित्र कसा असं याच्यावर फार महत्त्वाचं आहे. गुरुदेवांच्या कृपेनं जर तो चांगला असला तर चांगल्या मार्गाला नेईल, चला अनुष्ठानला म्हणाल. आणि तो जर डेंजर असेल तर मला कळलं असेल, शब्दच तसं वापरला तर तो अरे काय कुठं चालला अनुष्ठानला, 7 दिवस आता सुट्टी घेऊ मजा करू. हां, फरक एवढा आहे. बसलं ना त्यानं मस्तपैकी बसला, पहिला दिवस निघून गेला आणि सांगत होतं श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम मंत्र म्हणत होता. तो मंत्र सुरुवात होत होती, मंत्र म्हणत होता, चालू होता मंत्र. आणि भगवंताच्या नजरेशी नजर लागलेली होती. मंत्र होता, नजरेला नजर डोळ्यात भरत होती, म्हणजे रूपही परमेश्वराचं पाहत होता. म्हणजे याच्यामधून आतमध्ये प्रवेश होत होता, मुखातून प्रवेश होत होता. अखंड पाहत पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत थोडंसं मन बदलत होतं.
माणसाचं मन बदललं पाहिजे. दुसऱ्या दिवशी अजूनच बदललं आणि तिसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णानं थोडंसं फोटोतून हसलं. हे हसलं नाही फसलं, देवात जाऊन फसलं. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला. मनमोहन 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 मुरलीवाला नंदाचा अलबेला. ओ नंदाचा अलबेला. म्हणून देवात त्याचं मन अटकलं. देवा माझे मन लागो. आता तिथं लागलं. देवाच्या याच्यात मन लागल्यामुळं, देव थोडासा हसल्यामुळं हे कायमचं बसलं. आता हे काय, भगवंताच्या याच्यात माणूस फसलं का बाहेर निघणं फार कठीण आहे, अगदी अवघड आहे. एक बिचारं डोळ्याने आंधळ होतं, रस्त्याने चाललं 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 चाललं, दररोज जायचे ते बिचारे भागवत कथेला. एक दिवस नेमकं पाऊस पाणी सुरू झाला आणि एवढा पाऊस पाणी सुरू झाला आणि ते रस्ता चुकला. चुकता चुकता एका विहिरीत जाऊन पडलं. विहिरीत पडल्यानंतर आता काय, एवढी खोल विहीर आहे आणि सांगितलं देवा तुझ्या कथेला येत होतं रे, आणि आता मी तर कुठंतरी पडलो, आता खड्ड्या खुड्ड्यात काय मला काही लक्षात येईना, मला याच्यातून काढ आणि माझ्या कथेला मला लवकर जाऊ दे, माझा वेळ झालेला आहे. भगवंतानं त्याला हात दिला आणि वर काढलं. आता त्याच्या हाताचा स्पर्श झाल्यावर तो कायला सोडला. एकदा हाताला स्पर्श झाला त्याने हातच सोडायला सुरुवात. देवा मला माहिती म्हणे मला याच्यातून कोणीच काढू शकत नाही, तूच काढलं. भगवंतानं त्याला जिथं जागा आहे त्या जागेवर नेऊन बसवलं कथेच्या ठिकाणी, पण त्याला स्पर्श होऊन गेला होता देवाचा. आणि तो स्पर्श झाल्यानंतर भागवत कथेमध्ये तोपर्यंत भागवतकारच आलेला नव्हता पाण्या पावसामुळं. भगवंत स्वतःच कथेला बसले त्याच्या पुढं. हा आनंद बघा, स्वतः देव बसले. कारण एकदा स्पर्श झाला तर माणसाला सुटत नसतं लक्षात. म्हणून ज्या वेळेस तो उठला, शेवटचा क्षण आहे 3.5 दिवसाचा, आणि अगदी असं स्थिर बसलेला असताना मीराबाईने त्याला हलवलं आणि उठल्यानंतर सांगितलं बाळा 3.5 दिवस झाले मी तुझ्याशी लग्न लावायला तयार आहे. त्याने सांगितलं आई तिसऱ्या दिवशी माझं ज्याच्याशी लग्न झालं, लग्न लागलं, मला आता तुझ्याशी लग्न करायची गरज नाही. लक्षात घे, माझं लग्न लागलं आता. लगन तुमसे लगा बेटे जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बेटे जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बेटे जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बेटे जो होगा देखा जाएगा. त्याच वेळेस मीराबाईने त्याला अनुग्रह दिला, मंत्र दिला आणि त्याचं जीवन भगवान श्रीकृष्णमय झालं. 3.5 दिवसात तो कृष्णमय होऊ शकतो. तर आपल्याला जनार्दन स्वामींनी 7 दिवस दिले. आपण जनार्दनमय व्हायलाच पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला झालोच पाहिजे. ह्या पद्धतीने चालणं आपल्या हातात आहे, आपल्या सर्व हातात दिलेले देवा. अजमेर ज्यावेळेस वाईट पाहून बसलं जंगलामध्ये, अहो माणसाला काय खायचं प्यायचं मजा करायची, खूप अवघड असतं.
कळत नाही. ज्यावेळेस आपण हजामजा करतो ना त्यावेळेस आपल्याला खरंच एक मस्ती चढलेली असते. त्या मस्तीतून माणूस बाहेर येत नाही. आणि त्याला जर बाहेर आणायचं असेल तर बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ नसो. सत्संगाशिवाय हा विलाज होतच नाही, कोणावरच होत नाही. सलन जर पाहिजे असेल तर ते सत्संगाचंच पाहिजे, तरच माणूस मुक्त होतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं जातं की ज्यावेळेस संत येतात, गावात लोक सांगतात की बाबा महाराज इथं गावापेक्षा त्या जंगलामध्ये एक जण राहतोय, तो खूप धार्मिक आहे, त्याच्याकडे जा. आता त्याला वाट सरळ लोकायला मारायची सवय, हिसकायची सवय, चोऱ्या माऱ्या करायची सवय, तो काय दान करणार आहे सांगा ना, तुम्ही विचार करा ना. आणि अशाकडे संताला पाठवलं, जा महाराज जा तुम्ही तिकडं जा, जंगलात फार दानी बसलेला आहे. आता हे महाराज गेले तिथं, आता संत आहे, संत दयाळू मायाळू करे सांभाळ दिनांचा, म्हणून म्हणले दीनांची माऊली माऊली आज मी पाहिली, जनार्दन माऊली माऊली आज मी पाहिली, भक्त कृपेची सावली, भक्त कृपेची सावली, नामावंती पाय धुळी, दिनाची माऊली माऊली आज मी पाहिली, जनार्दन माऊली माऊली आज. लक्षात घ्या, राजस्थानला सद्गुरू जनार्दन स्वामी चालले होते, म्हणजे पुढे हरिद्वारला जायचं होतं. मंटरीवरती गाडी थांबवली आणि विचारलं कुठं चालले तुम्ही, एवढी मोठी ट्रक घेऊन, तिचं काही आहे की अवस्था, सगळं करलेलं आहे का, एकदम इन्शुरन्स वगैरे पूर्ण आहे का, सगळे विचारित बसले. आणि त्यांनी सांगितलं हो, निफाडकर सर होते त्यावेळेस गाडीवर बसलेले, आता ते याला इंदोरला राहतात. त्यांनी सांगितलं हो हे सगळं जनार्दन स्वामीची कृपा आहे, आम्ही चाललोय हरिद्वारला कुंभमेळ्यात चाललोय. आपण मग एवढी मोठी गाडी घेऊन चालले, हे बाकी हे बाबा लोक, हे सगळी गर्दी, कसं काय एवढी गर्दी. त्यांनी सांगितलं नाही, आतमध्ये ना जनार्दन स्वामी, हो म्हणे जनार्दन स्वामी कोण, मला काही घेणं नाही, पण एकदा दर्शन करा. बाबाजीची गाडीमध्ये अशी एक हे आहे आणि पाठीमागं ट्रकच्या मागं साधू संत पण पुढं बसलेले आहे. बाबाजींचा असा दरवाजा उघडला, बाबांना याच्यात कोणताही खोटी गोष्ट नाही. दरवाजा उघडला नाही आणि डोळे भरून पाहिलं तर प्रत्यक्ष राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी दिसत नव्हते. भगवान शंकराचं दर्शन त्याला झालेलं आहे, त्यात काहीच खोटं नाही. भगवान भोलेबाबाचं दर्शन झाल्यानंतर त्याने साष्टांग दंडवत घातला. 1 महिन्याची डायरेक्ट रजा केली की मला आता 1 महिना या महाराजांसंगत जायचं. बाबाजींची पूर्ण यात्रा झाली, हरिद्वारवरून परत तिथपर्यंत येऊन बाबाजींनी त्याला सोडलं. एक फोटो मिळाला बाबाजींचा, काय भाग्य असेल काही. कधी कधी जनार्दन स्वामी जाता जाता एका ठिकाणी रस्त्यामध्ये 11:30 वाजलेले होते आणि बाबाजी सांगितले थांबा थांबा थांबा. अरे थांबा म्हणे, थांबा बाबाजी, अजून 11 वाजलेले आहे, 11:30 वाजलेले आहे, आपल्याला 12 12:30ला पूजा करू, आपण पुढं करू ना. नाही नाही, इथंच गाडी थांबा म्हणे, गाडी पुढं घेऊ नका, मला इथंच थांबायचं आहे. सगळ्याला वाटलं आज बाबाजी का बरं एवढी, म्हणजे कधी 12 वाजेपर्यंत गाडी थांबत नाही, आज 11 11:30 नाही वाजली. बाबाजींनी डायरेक्ट सगळ्याला उतरा उतरा म्हणे, पटकन उतरा, पूजा इथंच करायची म्हणे, मला इथंच. बाबाजी सगळं साहित्य काढलं. बाबाजीची पूजा फार अवघड होती, बाबाजीचे नियम फार कठीण होते. मग ते गाडीतून सगळे उतरले पटापटा. बाबाजीची एका विहिरीवर व्यवस्था होती, मस्त तिथं बाबाजींनी पूजा सुरुवात केली. तेवढ्यात एक आईवडील आले, एका लेकराला घेऊन. मुलगा 10 वर्षाचा होता. तो डोळ्यांनी पाहतही नव्हता आणि मुखातून बोलतही नव्हतं. त्यांनी विचारलं 2-4 महाराज लोकांना, बाबा आमचे लेकरू याते बाबा इथं थांबले, याला डोळे येतील का, डोळ्यांनी पाहता येईल का, याला मुखाने बोलता येईल का, असे ते प्रश्नच करत होते. आणि तेवढ्यात बाबाजींची पूजा झाली. एका जणाने सांगितलं, बाबाजी आपण ज्यांची इथं थांबलो त्यांचा मुलगा मुक्का आहे,
त्यांच्या डोळ्याने पाहता येत नाही. बाबाजींनी सांगितलं घेऊन या इकडे. जनार्दन स्वामींचा त्याला स्पर्श झाला, विभूती कपाळाला लावल्या गेली आणि त्याच वेळेस तो मुलगा बाबाजींचा जय जयकार म्हणून त्याने आपल्या मुखातून मौन सोडलं. लक्षात घ्या, बाबाजींनी सांगितलं हो याच्यासाठीच मी थांबलो होतो. कोणासाठी थांबलो होतो? त्या मुलासाठीच मी थांबलो होतो. 10 वर्षापासून त्यांनी डोळे उघडले नव्हते आणि 10 वर्षापासून त्यांनी मुखातून शब्दही काढला नव्हता. डोळे उघडताच त्याला जनार्दन स्वामी पाहायचे होते आणि डोळे उघडताच त्यांचा जय जयकार करायचा होता. म्हणून बाबाजी म्हणजे कधी कधी संत जातात ना तर आपल्याला आपल्या जीवनाचं वसंत फुलवतात. इथं आजमेळ्याकडे संत आलेले आहे. आता आजमेळा एवढा पापी आहे, दुराचारी आहे, दुष्ट आहे, दुर्जन बनलेला आहे, मांस खाणारा आहे, मद्यपान करणारा आहे, घरामध्ये कुठल्याही प्रकारचं पवित्रता नाही. अशा घरात संतांचं येणं किती कठीण असेल. पण संत जातात बाबा हो. अशा कुडा कचऱ्यामध्ये बी जनार्दन स्वामीला जावं लागलेले. कधी कधी भ्रमण्याला जर तुम्ही गेलात कदाचित तर त्या ठिकाणी पहिल्या दिवशी अशी जशी चाळ असते तशी बोकड्याची रांग बांधलेली होती मोठी आणि जनार्दन टिपडीची टिपडी दारू भरलेली होती. अक्षरशः बाबाजीने प्रवेश केला. बाबा आता आपण कोणाच्या लंकेत आलो, कुठं आलो, कोणत्या जागी आला असं कळा ना बाबाजीला. आपण कुठं आलो यायची तर धमाल चालली म्हणे बाबा उन्हात, बाबा उन्हात. अरे बाबा उन्हात, बाबा उन्हात चाललंय त्यांचं. त्यावेळेस आपल्याला माहिती की जनार्दन स्वामींनी 7 दिवस त्या ठिकाणी मस्त लोकांकडून अनुष्ठान करून घेतलं आणि स्वतः नंतर गुढीपाडव्याला त्या गावासाठी स्वतः महामृत्युंजयचं अनुष्ठान केलं आणि एकही पिणारा त्या गावात ठेवला नाही. सगळे दारूच्या दुकानं बंद झाली. अम्मा गावना बाबा उडा आनंद झाला आमना मना. अम्मा गावना उडा आनंद झाला आमना मना. अनुष्ठान करायले जाण पडी आपले जाण पडी. दारूनी बाटली छोटे पडी आपले छोटे पडी. जनार्दन बाबानं लावली गोडी आपले लावली गोडी. दारूनी बाटली छोटे पडी बाबा छोटे पडी. आज दिन आहे मोठा आनंदाले नाही तोटा. आज दिन आहे मोठा आनंदाले नाही तोटा. प्रवचन ऐकायला जाण पडी आपले जाण पडी. दारूनी बाटली छोटे पडी आपले छोटे पडी. जनार्दन बाबानं लावली गोडी आपले लावली गोडी. दारूनी बाटली छोटे पडी आपले छोटे पडी. सोडायलाच पाहिजे. ज्या गोष्टी नरकाला नेतात, ज्या गोष्टी संसाराची राख करतात, ज्या गोष्टी संसारापासून आपल्याला पूर्णपणे समाजाच्या डोळ्यातून उतरतात, अशा गोष्टी सुटल्याच पाहिजे. आणि त्याच्यासाठीच ते अनुष्ठान आहे. पण याच्यासाठीच तर आपण आलो इथं. आणि कधी कधी लईच पेशंट असलं ना तर कधी कधी डॉक्टरला स्वतःला जावं लागतं. काही काही पेशंटच इतके खतरनाक असतात. आणि कधी कधी आपल्याला यावं लागतं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला. आणि मग आलं का आपण चांगलं होतो. पण कधी कधी अगदी उठतच नाही जागेवरून तर मग जावंच लागतं. आता आज वेळा आता एवढं मोठं पेशंट होतं ते संताला स्वतःला जावं लागलं. आणि गेल्यानंतर मग तिचं पाहिलं. मग त्यांची पत्नी थोडीशी हे होती, बाबा बाबा तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला. तुम्हाला कोणी रस्ता दाखवला? बरं आहे ते इथं नाही म्हणून बरे. नाहीतर ते तुमच्या हातातलं सगळं विसकून घेतलं असतं. ते काही ठेवलं नसतं. जा लवकर पटकन इथून. संतांनी सांगितलं मी एकदा कुठं गेलो तर मग परत जात नसतं. संत आहे ते महापुरुष आहे. इथं आल्यावर नंतर काहीतरी दिल्याशिवाय मी जात नाही. कारण आता अतिथी आता मी इथं आलेलो आहोत आणि आता इथं किती काहीतरी देऊन गेलं पाहिजे. सांगितलं आई आता मी नाही जाणार. म्हणे अहो ते येतील परत त्रास देतील तुम्हाला. देऊ दे त्रास. आता संताला त्रास देणारे जगात भरपूर आहे. इथं झालं तर काय फरक पडणार आहे. आणि म्हणून होऊ दे मला त्रास होऊ दे. किती त्रास व्हायचा तेवढं होऊ दे. तेवढ्यात ते आले. आल्यानंतर त्याचा राग आणि तो रोष आणि ते पिलेलं आणि ते अवसन आणि ते कधी आंघोळ केलेली नाही अशी अवस्था पाहिल्यानंतर. अशी अवस्था म्हणजे फार कळकटेल मळकटेल जीवन असतं. बाहेरून कळकटेल मळकटेल आणि आतूनही कळकटेल मळकटेल म्हणल्यावर काय किती अवघड असेल ते. आता बाहेरचाही मळ काढायचा आणि आतला मळ काढायचं म्हणल्यावर किती संतांना तिथे वेळ द्यावा लागणार आहे.
आतलाही मळ काढायचा आहे बाहेरचाही मळ काढायचा, एवढं सोपं आहे का? आतला मळ काढायचं खूप अवघड आहे. बाहेरचा मळ तरी लवकर निघतो, पण आतला मळ लवकर निघत नाही. आतला मळ काढायचा आहे संताला, म्हणून संतांनी तिथं एक घडी आधी मी पुण्यात तुलसी संगत साधुकी कोटी कटे आपला, एक घडी आपण दिली पाहिजे. लक्ष आपण ह्याला वेळ दिला पाहिजे. आणि ह्याला कळ आहे ती भाषाच. पण संतांना पाहिल्यानंतर, आता महापुरुषाला पाहिल्यानंतर माणसाला जिथं आपाप वाकं वाटलं तिथं समजायचे जी संत आहे. काही काही जवळून जातं तर त्याच्याकडे पाहा वाटत नाही, पण काही काहीला असं आलं तर असे भिड माणसं असे कधी कधी आडवी पडून जातात, काही काही एकामेकाला चॅनतात, तरी त्याला वाटतं की नाही पायापर्यंत गेलं पाहिजे. समजायचं ह्या ठिकाणी काहीतरी आहे. अशा संताला पाहिल्यानंतर ते थोडंसं नम्र झालं. नम्र झाल्यानंतर काय म्हणणं आहे तुमचं असं म्हटल्यानंतर काही नाही म्हणे भाऊ, आलो तुझ्या घरी, काय खायचं तुम्हाला? आता त्याच्या घरात काय होतं खायला? हाडकं खाडकं होती सगळे पडेल. आता काय संत तिथं खातील का? संत सांगती ही लोक ऐकत नाही. म्हणून इंद्रियाच्या अधीन झालेल्या लोकांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी स्वधर्मान परित्याज्य मामेक शरणम, म्हणजे मला शरण ये तू. आता तुला सर्वाचं ह्या गोष्टीचा त्याग करायचा आहे. हे जे निषिद्ध कर्म आहे हे त्याला त्यागायचं आहे. जे सेवन आहे त्याचा त्याग करायचा आहे. ते मला आता तुला दान करायचं आहे. आणि म्हणून सांगितलं किती रे भाऊ? त्याने सांगितलं आहे 7-8 जण. किती मुलं आहे? हे 7-8 जण. हे काय, एक खेळतं, एक तिकडं पडलेलं, एक इकडं लोळतंय. आता ज्या घरात संस्कारच नाही त्या घरात कायची विधी पूजा? त्या घरात काय? अरे पूजा नाही विधी नाही इथं कशाला राहायचं? कशाला राहायचं तिथं जिथं विधी नाही, पूजा नाही, आरती नाही, इथं कशाला राहायचं? कुठं जायचं मग? सांगू पडत. आता तुम्ही बंद करा, कारण वेळ झालेला आहे, 5-7 वाजता आहे. लक्षात घ्या फक्त. त्याने सांगितलं अरे एवढे एक तिकडं पडेल, एक एकाने, म्हणजे आता आंघोळीचा तर काही प्रश्नच राहत नाही अशा घरात. स्नानबिन तर काही घेणं देणंच नाही, ओळखच नाही ना पाण्याची. फक्त त्यांचं एवढं कठीण असतं. मग संत तिथं बसले. म्हणे आई आता संतचं बोलणं म्हणजे अजून, म्हणे हा एक आहे अजून पटत आहे म्हणे. मग असं कर ना हे म्हणे. पणला सांगितलं अजमेळ काही दक्षिण देऊ नको, पण मला जाता जाता एक दक्षिण दे ना. म्हणे काय? ह्या लेकराचं नाव आहे नारायण ठेव. हा ठेवील म्हणे, नारायण ठेवील नाही का? आता ते बोलणं चाललं तरी संत ओळखायला आले नाही बरं का. ते एवढे नम्रताने बोलतो, पण ते माणसाची त्याला म्हणते यंगरट, पण ती भाषा म्हणते त्याला, त्या भाषेत यंगरट म्हणते. त्याचं म्हणजे पूर्णपणे साईड सोडून चाललेली गाडी राहते आणि त्याला रस्त्यावर आणायचं म्हणल्यावर किती कठीण आहे. अशा लोकांना हात धरून रस्त्यावर आणायचं म्हणजे काय? सर्व धर्मान परित्याज्यम, सगळ्या याचा त्याग करायचा आहे अशा गोष्टीचं, ह्या सगळ्याचा. मग देवाला शरण यायचं म्हणल्यावर या शरणांगतीला आणण्यासाठी किती हट्टास आहे संतांचा. म्हणून जनकल्याणासाठी, जनहितासाठी सद्गुरू जनार्दन स्वामी जगाच्या कल्याणा संतांची प्रती देह कष्टविती परोपकारासाठी आपला देह कष्टविलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सद्गुरू जनार्दन स्वामी प्रिय आहे. ज्यावेळेस त्याला लेकरू झालं आणि त्यांनी नाव ठेवलं संतांची आठवण म्हणून नारायण. मस्तपैकी. आता म्हातारपण असतं माणसाला, शेंडफळ फार आवडतं. म्हणजे शेंडफळ म्हणजे लहान पोरगं, लहान जे शेवटचं असतं त्याला शेंडफळ म्हणते. ते लय आवडतं राहतं. एवढं पोरगं असतं, लहान गोंडस असतं. म्हणून बाप कायम त्याला मांडीवर घेऊन बस, खेळताना इकडे घेऊन बस, जेवताना त्याला नारायण पाणी आण रे, नारायण पाणी घेऊन यायचं. हे नारायण ताट उचल रे, नारायण ताट उचलायचा. खूप म्हणजे नारायण 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 नारायण. आणि शेवटी मरताना सुद्धा हे नारायण असं म्हणून प्राण गेला. आजा मेळा पाप राशी, आजा मेळा पाप राशी, आजा मेळा पाप राशी, दोघी गेला वैकुंठाने, दोघी नेला वैकुंठाने, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे. म्हणून कधी कधी आपलं देवघर पवित्र होण्यासाठी
जर तिळाचा दिवा 40 दिवस घरात लावला, तिळाचा दिवा 40 दिवस जर घरात लावला तर माणसाची आयुष्याची वृद्धी होती. रस म्हणजे एक तेल असतं, रसई म्हणते त्याला काय, हां, त्याचं जर तेल लावलं, आपले दिवा घरात लावला, रोगाचा नाश होतो. आणि गाईच्या तुपाचा जर दिवा लावला तर सगळं मंगलमय होतं. घरामध्ये इतकं मंगल होतं, अमंगळ कोणतीच गोष्ट नाही, मंगळ कार्य घडतं, लग्न कार्य, सगळं सुख समृद्धी. जर तुपाचा दिवा लावला तर खूप चांगलं, लावलाच पाहिजे. अखंड जर तुपाचा दिवा जर घरात, आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, म्हणलं बाबा हे 3 प्रकारचे दिवे का बरं लावले तुम्ही? बाबा याच्या मागचं फार, मी एक छोटा होतो म्हणे, फार गरीब होतो, पण आज सगळ्यात मोठा महात्मा झाला, कारण यातलं रहस्य मला माहिती आहे. जसं ऊसाचा रस पिंडीवर व्हायला तर त्याचं किती फळ आहे, त्या पद्धतीने तीळ पिंडीवर वाहिले, जव पिंडीवर वाहिले, जव असतात एक असं त्याला हे असतात, जव म्हणतात त्याला, जव पिंडीवर व्हावं. कधी याचं जे फुल आहे, रुईचं फूल, ते पिंडीवर व्हावं, ते पण खूप त्याचंही फळ आहे. संध्याकाळी जर आज प्रवचन असतं तर सांगेल तुम्हाला, खूप चिंतन करायला लागलं तर. त्याहीपेक्षा आपल्याला जे काही आपण तांदूळ वाहतो त्याचंही फळ वेगळं आहे. या सगळ्या गोष्टीचं चिंतन आहे. दुर्वा वाहिली तर काय मिळतं, दुर्वासुद्धा महादेवाला वाहावा, पण आपल्याला माहीत नाही त्याचं फळ. ते संध्याकाळी नक्की सांगेल सगळ्या गोष्टी, कारण आता वेळ झाला. म्हणून आपल्या घरामध्ये जर आपल्याला भगवंताची कृपा व्हावी असं वाटतं तर कधी कधी चंदनाचं असं उघडायचं चंदन, लाल चंदन भगवान शंकरला फार प्रिय आहे. सफेद चंदन का निर्माण झालं, लाल चंदन कोणी निर्माण केले? हे ब्रह्मदेवाने निर्माण केले. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने स्वतः निर्माण केले की देवा मी बी काहीतरी निर्माण करतो, आज तुम्ही बेलाचं पान निर्माण केलं, दुर्वा निर्माण केली, नवे नवे तुम्ही धोत्र्याचं एक पेड निर्माण केलं, तुम्ही धतुरा आणखीन शेमीवृक्ष निर्माण केलं, दुर्वा निर्माण केल्या. हे 5 वृक्ष भगवान शंकरांनी निर्माण केल्यानंतर 2 वृक्ष, एक लाल चंदन आणि एक सफेद चंदन. सफेद चंदन भगवान विष्णूला दिलं आणि लाल चंदन भगवान मंदाकिनी सलील चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वरा. मंदाकिनी सलील चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वरा. मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. लक्षात राहू द्या, दुर्वा जर वाहिली तर आपलं आयुष्याची शिदोरी वाढून जाते, त्याला दीर्घ आयुष्य होतं माणूस, त्याचं कधीही आयुष्यामध्ये हे होत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी सांगितलेले धतुराचं जे फूल आपण जर वाहिलं तर सुयोग्य चांगल्या पुत्राची प्राप्ती होते. भगवंताला थोडंसं जे तांदूळ वाहिले, चावल म्हणतात त्याला हिंदीमध्ये, त्याला सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते. विशेष म्हणजे या ठिकाणी जव जर वाहिली तर संसारात सुखाची प्राप्ती होते. जव म्हणजे आता आज यज्ञामध्ये आपण वाहतो त्याला जव म्हणतात. बेलाचं पान जर वाहिलं तर सर्व संकटाचा नाश होतो. एक बिल्वपत्र, एक बिल्वदळ वाहिलं आणि तीळ जर वाहिलं तर सर्व पापाचा नाश होतो. आणि पितर लोकामध्ये आपल्याला सुख समृद्धी, आपण पितर लोकांकडून आशीर्वाद मिळतो. म्हणून जसं सूर्यनारायणाला पाणी टाकताना कर्णाचं जर स्मरण केलं, कर्ण हा फार दानशूर होता, त्याचं जर स्मरण केलं तर बुद्धीची शुद्धी होते आणि बुद्धी कधीच कमजोर होत नाही. म्हणून पाणी टाकताना सूर्यनारायणाला अर्घ्य देणं ही मुलांनी की दररोज एक तरी
पाणी सूर्यनारायणाकडे पाहून तांब्याभर पाणी टाकलं पाहिजे. ओम नमो भगवते सूर्याय नमः. ओम नमो भगवते सूर्याय नमः. सूर्याय नमः. आदित्याय नमः. सूर्याय नमः. आदित्याय नमः. ओम नमो भगवते सूर्याय लक्षात घ्या, कारण दररोज उठल्यानंतर स्नान केलं का सूर्यनारायणाकडे पाहून एक तरी तांब्या पाणी टाकेल. जसं तुम्हाला आत्ता सांगितलं, संध्याकाळी मुलं रांग लावून कळणं पाणी टाकायचं. खूप छान. इथंच करू नका, घरी गेल्यानंतर सुद्धा करा. बाबा हो, तुम्हाला दुःख दारिद्र्य म्हणजे कुठलीच गोष्टीचं तुमच्यावरती अरिष्ट येऊ शकत नाही. फक्त एक लोटा संध्याकाळच्या वेळेस नियमच करा. आपण ड्युटीवर असेल, कोणी शेतीवर असेल, आले आपलं स्नान करायचं, बाबाजीला नमस्कार करायचा, छोटी विधी म्हणण्याचा प्रयत्न करायचा जेवढी होईल तेवढी, आणि एक लोटा पाणी. ह्या महिन्यामध्ये, आता हा वैशाख महिना म्हणतात, ज्येष्ठाचा महिना येतो पुढं, या महिन्यामध्ये घागरीतलं पाणी जर महादेवाला रात्रभर घागर भरून ठेवायची, सकाळी त्या घागरीतलं पाणी महादेवाला चढायचं. पुढं याची पुण्यफळ सांगितलेलं आहे. त्या मिनिटाला पितरलोक तर तृप्त होतात, पण महादेव प्रसन्न होतो. कारण घागरीला या महिन्याला जास्त महत्त्व आहे. घागर पाहिलं नाही का आपल्याला, आणि म्हणून नाही घागर ते म्हणजे हे असतं छोटे छोटे, आणि म्हणून या गोष्टी माहिती पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद प्राप्त व्हावा. तुम्ही इथं आले, दोन्हीही सांसारिकही सुख आणि पारमार्थिकही सुखाची जोड या ठिकाणी घालून दिलेली आहे. आणि ती केव्हा मिळते, जेव्हा कोणीतरी संत आपल्याला आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करतात, कोणी वाट दाखवतात, त्या वाटेने चालायला लावतात. त्यावेळेस आपण परमेश्वरापर्यंत, सत्पुरुषांपर्यंत, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणापर्यंत सहज पोहोचतो. ज्या मुलाला निस्त बाबाजींच्या पुढं नेलं आणि वाणी आली, डोळे ती मुलगा म्हणलं की बाबाजी तुमची वाटच पाहत होतो. ज्या दिवशी तुम्ही दिसाल त्याच दिवशी हे डोळे उघडतील. ज्या दिवशी तुम्ही याल त्याच दिवशी मुखाने वाणी बोलल्या जाईल. 10 वर्ष मुलगा थांबला, आपल्याला 7च दिवस थांबायचं आहे, जास्त दिवस नाही. 8व्या दिवशी तर आपल्याला आठवायचं आहे. मौन सोडून या ठिकाणी आपल्याला आपल्या आपल्या घरी, पण घरी गेले तर घरीदारी सद्गुरू जनार्दन स्वामीला विसरायचं नाही. बाबाजीचा मंत्र जप केलाच पाहिजे. इथून जाता जाता हेच घेऊन गेलं पाहिजे की सकाळ संध्याकाळ 2 टाईम स्नान करायचं. 2 टाईम स्नान करताना सकाळची विधी म्हणायची, संध्याकाळची थोडी का होईना विधी म्हणायची, आणि हनुमान चालिसाचा पाठ करायचा. बाबा पुढं जायची गरज नाही, कोणाच्याही दारात गरज नाही. सगळं आपल्या दारात येऊन बसणारे हे सगळे बाबाजीने दिलेला हा नियम आहे. आणि ज्यांनी ह्या नियमात आलं त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कशाला भटकतात इकडे तिकडे, कशाला इकडे तिकडे फिरतात, कशाला आपला वेळ वाया घालतात. त्याच्यापेक्षा आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याच घरी दिलेली ही विधी आहे, आपल्या घरी दिलेला हा मंत्र आहे, आपल्या घरी दिलेली हा विधानातला एक हनुमान चालीसा आहे. याचा पाठ करा, आणि जेणेकरून आपल्याच घरात आपणच पंढरपूर म्हणून त्या ठिकाणी बाबाजी भगवान शिवकैलास म्हणून आपण दर्शन करा. आपलं जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी 18व्या अध्यायामध्ये सर्व धर्मान परित्याज्य मामेक शरणम व्रज. बाबा या सगळ्या धर्माचा, सगळ्या धर्म गोष्टीचा त्याग करून, सगळ्या गोष्टीचा त्याग करून फक्त मला एकदा शरण येऊन बघ, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगितलं. जय जनार्दन, जय जनार्दन. आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. चला आरतीची तयारी करायची.